क्रूस वर्तमान अध्याय 14 वचन 15 पासून पुढे 18 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 150 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 136 बघा. मी पुन्हा एकदा म्हणतोय, योहान क्रूस वर्तमान अध्याय 14 वचन 15 पासून पुढे 18 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 150 आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 136 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन सर्वांनी कान देऊन ऐका. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्यांनी तुम्हा बरोबर सर्वदा राहावे. जग त्याला गहन करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करीन. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतोय की जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझी आज्ञा पाळाल. येशू म्हणतोय, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझी आज्ञा पाळाल. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जो देवावर प्रेम करतो, जो परमेश्वरावर प्रेम करतो, तो परमेश्वराची आज्ञा मानत असतो, परमेश्वराची आज्ञा पाळत असतो. आणि देवाची आज्ञा काय आहे? मनुष्याने चोरी करू नये, मनुष्याने खोटं बोलू नये, मनुष्याने व्यभिचारामध्ये राहू नये, मनुष्याने दारू पिऊ नये, मनुष्याने कोणाला पाजूही नाही, कारण त्याच्याद्वारे मनुष्याचं वाईट होतं. जो देवावर प्रेम करतो तो अशा काहीच पापी गोष्टी आपल्या जिंदगीत करत नसतो. पण ज्या व्यक्तीचं प्रेम देवावर नाही, तो व्यक्ती आपल्या जिंदगीमध्ये ज्या पापी गोष्टी असतात त्याच करत असतो. अरे येशू खुद्द शिष्यांना म्हणाला, जर तुमची प्रीती माझ्यावर असली तर तुम्ही माझी आज्ञा पाळाल. येशू शिष्यांना म्हणाला, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल, माझ्यावर जर तुमचा जीव असेल, तर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर पाप करणार नाही. ज्या माझ्या आज्ञा आहेत त्या सर्व तुम्ही पाळाल. तुम्ही माझ्यावर पण प्रेम कराल आणि लोकांवरही प्रेम कराल आणि पापी गोष्टी म्हणून काही करणार नाही. आणि तुम्हाला अजून या जगामध्ये माझ्या आज्ञा पाळता याव्यात म्हणून मी पित्याकडे विनंती करेन, तेव्हा पिता त्याचा दुसरा कैवारी आत्मा म्हणजे सत्याचा आत्मा तुमच्यावर घेऊन येईल. आणि जर सत्याचा आत्मा तुमच्यावर आला तर तुम्ही सत्याच्या आत्म्याने जगाल, तेव्हा तुम्हाला पाप करता येणार नाही. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, जर तुमचं प्रेम माझ्यावर आहे आणि अजून तुम्ही माझ्या प्रेमात राहाल
येण्यापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम करावं आणि माझे नियम पाळावे, तर मी तुमच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करेन. आणि परमेश्वराकडे जेव्हा मी प्रार्थना करेन तेव्हा परमेश्वर माझी प्रार्थना ऐकून तुमच्या बरोबर माझा दुसरा आत्मा पाठवेल. आणि तो दुसरा आत्मा म्हणजे कैवारी आत्मा तुम्हावर येईल आणि तुमच्यामध्ये तो वस्ती करेल आणि तुम्ही पवित्र आत्म्याने जगाल. तेव्हा तुम्हाला पापात पडता येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. येशू पहिल्या वचनाच्या वाक्यात काय म्हणाला? जर तुमची माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या सर्व आज्ञा पाळाल. तुम्ही पाप करणार नाही. जे जगात वाईट आहे ते सर्व सोडून द्याल आणि तुम्ही माझ्यावर जीव लावून माझ्या प्रीतीत राहाल. की परमेश्वराने हे पाळायला सांगितलेलं आहे, हे मला पाळायला लागेल. मी हे वाईट आहे ते करणार नाही. तुम्ही माझ्या आज्ञेत टिकून राहावे जर तुम्ही खरोखर माझ्यावर प्रेम करत असाल तर. प्रियानो, जी लोक देवावर प्रेम करतात त्या लोकांमध्ये सहसा सैतानाला जास्ती पाप करता येत नसतात. कारण त्या मनुष्याच्या हृदयामध्ये एक बसलेला आहे आणि तो जिवंत देव बसलेला आहे. आणि त्या मनुष्याला जिवंत देवाशिवाय दुसरं काही सुचत नसतं. आणि ज्या व्यक्तीला देवावर जीव आहे, देवावर प्रेम आहे, तो फक्त चांगलं करण्याचा विचार करत असतो. की माझ्याद्वारे कोणाचं भलं होईल, माझ्याद्वारे कोणाचं चांगलं होईल, माझ्याद्वारे कोण पापातून बाहेर निघेल, माझ्याद्वारे कोण चांगलं जगेल आणि माझ्याद्वारे कोण अजून देवावर प्रेम करेल. हे फक्त देवावर प्रेम करणाऱ्या मनुष्याला विचार असतात. पण जो देवावर प्रेम करत नाही, देवाच्या प्रीतीत ज्यांना राखलेलं नाही, ज्या व्यक्तीने स्वतःला देवाच्या प्रेमामध्ये बांधलेलं नाही, तो व्यक्ती कोणाविषयी पण वाईट विचार पण करत असतो. की ह्याचं वाईट झालं तर मला आनंद येईल, ह्याचं भलं नाही व्हायला पाहिजे. पण तो असं का करतो? त्याला एकच कारण आहे, त्यांनी देवावर प्रेम करण्याचं बंद केलेलं आहे. आणि त्या व्यक्तीचं प्रेम देवावर नाही, अशामुळे तो देवाच्या प्रीतीत नाही म्हणून त्याच्यामध्ये वाईट कृत्य होतात. तो चोरी पण करत असतो, तो खोटे पण बोलत असतो, तो बेविचारामध्ये पण असतो, तो दारूबाजीमध्ये पण असतो. आणि एवढंच काय, देवाला सोडायचं असेल ना एखाद्या संपत्तीमुळे तर तो देवाला पण सोडून जात असतो. कशाला? मला जगाची अयासा पाहिजे, मला जगाची दारूबाजी पाहिजे, मला जगाची रंगीलपणा पाहिजे, मला जग पैसा देतोय म्हणून मी ते मिळवेन, कारण देव मला काय देतो? प्रियांनो, देव तुमच्यावर असं प्रेम करतो की 1 तास पण किंवा 5 सेकंद किंवा 1 मिनिट पण त्याने त्याची हवा आजपर्यंत बंद केलेली नाही. आणि जर त्यांनी हवा बंद केली ना तर मी सांगेन की देवाचं प्रेम मनुष्यावर नाही, म्हणून मनुष्याने पण करू नये. पण आज या दुनियेमध्ये एक समय पण असा आला नाही की जी हवा मनुष्याच्या नाकाच्या ऑक्सिजन मध्ये मनुष्य ओढतो आणि त्याच्याने जिवंत राहतो. ती हवा जर परमेश्वराने 1 सेकंद बंद केली ना तरी पण तुम्ही गुदमरले जा. पण देव इतका प्रेमाला आहे की त्याचं प्रेम हमेशा त्याने मनुष्यावर उंधळलेलं आहे आणि तो हमेशा करतोय. आणि तो म्हणतोय की जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल, जर तुमची प्रीती माझ्यावर असेल, जर तुम्ही माझ्या प्रेमात असाल तर तुम्ही माझी हर एक आज्ञा पाळा. एक पण नाही, हर एक.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तुम्ही अजून माझी आज्ञा पाळावी म्हणून मी अजून तुमच्यासाठी प्रार्थना करेन, असं येशू शिष्यांना म्हणतोय. आणि येशू म्हणाला की अजून तुम्ही माझ्या प्रीतीत चालावे, अजून तुम्ही माझ्यामध्ये टिकून राहावे म्हणून मी पित्याला विनंती करेन. आणि पित्याला म्हणजे परमेश्वराला सांगेन की परमेश्वरा, माझ्याकडे पाहून माझ्या शिष्यांवर तुझा दुसरा कैवारी आत्मा म्हणजे न दिसणारा पवित्र आत्मा पाठव आणि या पवित्र आत्म्याने या लोकांना जगायला सांग. हालेलुया, 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 हालेलुया. येशू म्हणतोय मी तुम्हासाठी पित्याकडे विनंती करेन. पिता मग त्याचा दुसरा कैवारी आत्मा तुमच्यावर घेऊन येईल आणि तो तुमच्यामध्ये वस्ती करेल, कारण तुम्ही त्याला पाहत आहात. येशू म्हणतोय तुम्ही त्याला पाहत आहात, पण हे जग त्याला पाहत नाही, त्याला ओळखत नाही. प्रियानो, येशूचं सांगणं स्वतःविषयी आहे की मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या नजरेसमोर आहे आणि जर तुम्ही मला पाहत असाल तर न दिसणाऱ्या कैवारी पवित्र आत्म्याला पाहत आहात. पण हे जग मला पाहत नाही, मला ओळखत नाही, म्हणून या जगाला पवित्र आत्म्यावर विश्वास नाही की पवित्र आत्मा या जगामध्ये परमेश्वराचा कार्य करतो. पण ज्या व्यक्तीने मला पाहिलंय त्याने मला ओळखलंय की मी पवित्र आत्मा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, जर तुम्ही देवाला येशूला चांगल्या प्रकारे ओळखणारे लोक असाल आणि चांगल्या प्रकारे येशूवर प्रेम करणारे असाल तर येशूला जो व्यक्ती पाहतो तो जिवंत देवाच्या पवित्र आत्म्याला पाहतो आणि जिवंत देवाला ओळखतो की जिवंत देव पवित्र आत्म्याने पण भरलेला परमेश्वर आहे. पण ज्या लोकांना पवित्र आत्म्याविषयी ओळख नाही, पवित्र आत्म्याला त्याने पाहिलेलं नाही, येशूला त्याने ओळखलेलं नाही, अशा व्यक्तीला पवित्र आत्म्यावर पण विश्वास नाही की पवित्र आत्मा या जगामध्ये कार्य करतोय. पण ज्या व्यक्तीने येशूला खऱ्या अर्थाने ओळखलंय, ज्या व्यक्तीने येशूला खऱ्या मनाने ओळखलंय, अशा लोकांनी पवित्र आत्म्याला पाहून घेतलंय आणि पवित्र आत्मा त्या माणसामध्ये आज वस्ती करून आहे. आणि त्या पवित्र आत्म्याचं नाव आहे कैवारी आत्मा, म्हणजे न दिसणारा सामर्थ्य पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा ज्याच्यावर वस्ती करून आहे तो व्यक्तीच फक्त प्रभू परमेश्वरावर प्रेम करतो. पण ज्या व्यक्तीच्या आतमध्ये पवित्र आत्मा नाही, कैवारी आत्मा नाही आहे, हा व्यक्ती कधी पण पापात पडतो, कधी पण वाईटात पडतो. कारण त्याला फक्त डोळ्याने येशूला मानायचं आहे, नजरेने मानायचं आहे, हृदयाने मानायचं नाही. म्हणून हृदयात पवित्र आत्मा आज पण कार्य करत नाही. पण येशू तो म्हणाला की तुम्ही अजून माझ्या प्रीतीत राहावे, अजून माझी आज्ञा पाळावी, म्हणून मी तुम्हाला असंच नाही सोडणार. मी परमेश्वराला प्रार्थना करेन आणि सांगेन की माझ्या विश्वासी लोकांना एकटं नको सोडून देऊस, तर त्यांच्यावर कैवारी आत्मा पाठव. मी तर दिसणारा आत्मा आहे, पण माझ्यामध्ये जो न दिसणारा आत्मा आहे येशू म्हणतोय त्याला पाठव यांच्यावर, आणि तोच आत्मा यांना हमेशा संभाळेल,
तोच पवित्र आत्मा माझ्यावर हमेशा यांना विश्वासी ठेवेल. तोच पवित्र आत्मा हमेशा माझं प्रेम करायला सांगेल. तोच पवित्र आत्मा हमेशा प्रीतीत यांना राखून ठेवेल. तो कैवारी आत्मा यांच्यावर तू पाठव परमेश्वरा. कोण म्हणतो? येशू. हालेलुया, 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 हालेलुया. येशू म्हणाला, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा पवित्र आत्मा देईल, अशासाठी की त्यांनी तुम्हा बरोबर सर्वदा राहावे. कोणाबरोबर? जो देवावर विश्वास करतो त्याच्या बरोबर पवित्र आत्म्याने सर्वदा राहावं. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तो विश्वासी मनुष्य मरेल तोपर्यंत पवित्र आत्मा त्याच्या बरोबर राहावा. म्हणून येशू म्हणतो, मी पित्याला प्रार्थना करेन की पवित्र आत्मा या विश्वासी लोकांच्या बरोबर कार्य करायला त्यांच्या सोबत उतरावा, त्यांच्या आतमध्ये वस्ती करायला उतरावा आणि तो पवित्र आत्मा त्यांच्या सोबत राहून मी येईपर्यंत त्यांना सांभाळावा. हालेलुया, हालेलुया. आणि येशू पुढे म्हणतोय, जग त्याला गहन करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो, तुम्हामध्ये वस्ती करतो. या जगाने येशूला ओळखलेलं नाहीये. म्हणून प्रियानो, या लोकांना पवित्र आत्म्याविषयी माहित नाही. आणि हे जग 250 देशांचं आहे, पण 250 देशातली लोक काय मानत आहेत, काय नाही मानत आहेत. जे नाही मानत आहेत त्यांना येशू म्हणतोय हे जग आहे. आणि हे जग येशूला ग्रहण करत नाही, म्हणजे येशूला स्वीकारत नाही, येशूला ओळखत नाही. आणि जे जग येशूला ओळखत नाही, या जगाने येशूला आजपर्यंत पवित्र आत्मा येशू आहे हे ओळखलं नाही. प्रियानो, पवित्र आत्मा खुद येशू ख्रिस्त आहे. आणि ज्या व्यक्तीने येशूला ओळखलंय त्यांनी पवित्र आत्म्याला आपल्या आतमध्ये घेतलं. ज्या व्यक्तीने येशूला ओळखलंय त्या व्यक्तीने पवित्र आत्म्याला आपल्या आतमध्ये वस्ती करायला बोलावलेलं आहे. पण ज्या व्यक्तीने म्हणजे जगाने येशूला ओळखलेलं नाहीये आणि ते किती सांगत असतील आम्ही पण देवाला मानतो, आमच्या बरोबर पण देव आहे, 1000 मार्गातून तुम्ही देवाला म्हणाल तर देव एकच आहे. आणि येशू म्हणतो, जो मला मानतो आणि मला स्वीकारतो तो पित्याला स्वीकारतो, आणि ज्याने पित्याला स्वीकारलंय त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा. आणि जर तुम्ही येशूला पाहिलेलं असेल, येशूला ओळखलं असेल, तर तुम्ही पवित्र आत्म्याला ओळखलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. पण कोणत्या व्यक्तीने पवित्र आत्म्याला ओळखलंय? ज्या व्यक्तीने येशूवर प्रेम करायचं निश्चय केलंय आणि येशूवर प्रेम करून त्या व्यक्तीने सांगितलंय, आजपासून मी चोरी सोडेन, आजपासून मी खोटं सोडेन, आजपासून मी निंदा बंद करेन, आजपासून मी विचार बंद करेन. जेवढं माझं जीवन मला जगता येईल तेवढं मी जिवंत देवासाठी जगेन. त्याच लोकांनी आपलं जीवन पवित्र आत्म्याला समर्पित केलंय. आणि त्याच व्यक्तीने ओळखलंय की येशू साधा परमेश्वर नाहीये, तो दिसणारा पण देव आहे आणि न दिसणारा पवित्र आत्मा पण आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अरे येशू पुढे म्हणाला, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्या बरोबर येईन. होय प्रियानो, हे जग ज्या येशूला ओळखत नाही,
हे कदाचित अनाथ असेल, पण ज्या व्यक्तीने येशूला ओळखलंय तो व्यक्ती एक समय पण अनाथ नाही, एक सेकंड पण अनाथ नाही, एक मिनिट पण अनाथ नाही. कारण येशूने वायदा केलाय आणि तो वायदा कशाने केलाय माहित आहे? कैवारी आत्म्याने आपल्या बरोबर राहण्याचा वायदा केला. आज कदाचित तुम्ही येशूला शरीर रूपाने इकडे पाहत नाही आहात आणि या जगामध्ये सैतानाने तुम्हाला संकटात बांधलेला आहे. कोणाचा धंदा व्यवस्थित चालत नाही म्हणून निराश आहात, कोणी एखाद्या त्रासात आहे, कोणाला बाळ नाही आहे, कोणाचे पाय दुखतात, कोणाचं अंग दुखत आहे, कोणाला डायबिटीस सांगितले, कोणाला HIV सांगितले. लोक स्वतःला एकटं समजून बसायला लागले की मी एक दिवस मरणार. प्रियांनो, या जगात एकानेच असं सांगितलं की मी तुम्हाला अनाथ असे सोडणार, मी तुम्हाला एकटं असं टाकून देणार नाही, मी तुमच्याकडे येईन. येशू म्हणाला मी तुमच्याकडे येईन. आज येशू तुमच्या सोबत कशाने आहे माहित आहे? आज येशू स्वर्गात शरीर रूपाने आहे, पण त्याच्या कैवारी पवित्र आत्म्याने तुमच्या सोबत तो मागे आणि पुढे उभा आहे. आणि तो म्हणतो तू स्वतःला एकटं नको समजू, तू स्वतःला अनाथ नको समजू. कदाचित तू बिमार असताना आईने तुला विचारलं नसेल, तू बिमार असताना वडिलांनी तुला विचारलं नसेल, तुम्ही बिमार असताना मुलाने तुम्हाला विचारलं नसेल, पण तुम्ही जर मला पाहत असाल, मला जर ओळखत असाल, तर मी तुमच्या बरोबर न दिसणाऱ्या पवित्र आत्म्याने तुमच्या पाठीशी उभा आहे. म्हणून तू स्वतःला एकटं नको समजूस, मी तुझ्या बरोबर आलेला आहे आणि मी पवित्र आत्म्याने आलेला आहे आणि मी तुझा सांभाळ करतो, मी तुझे रक्षण करतो. बरेच लोक चिंता करतात या जगात. हालेलुया, 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 हालेलुया. कशा प्रकारे चिंता करतात माहित आहे? अरे मला पोटदुखीची बिमारी आहे, मला 2 लेकरं आहेत, मला 2 मुलं आहेत. अरे मी मेलो तर माझ्या मुलांना कोण पाहिल? अरे माझी मुलं कशी सांभाळली जातील? अरे तू तर दिसणारा व्यक्ती आहेस, पण ज्याने वायदा केलेला आहे, ज्याने वचन दिलेलं आहे की मी तुला अनाथ जगात सोडू देणार नाही, मी तुला रस्त्यावर पडू देणार नाही, मी पवित्र आत्म्याने तुझ्या सोबत उभा राहीन. आणि तू जेव्हा संकटात असशील तेव्हा आसपास तुला कोणी दिसणार नाही. कदाचित तुझा भाऊ तुला दिसणार नाही, बहीण दिसणार नाही, चारो बाजूने तू पाहताना तुला कोणी दिसणार नाही. तेव्हा वरती बघ आणि सांग, परमेश्वर माझ्या मागे आणि पुढे पवित्र आत्म्याने आणि तो माझ्या सोबत आहे आणि त्याने मला सांगितलेलं आहे मी तुला एकटा आणि अनाथ सोडून देणार नाही, तर मी तुझ्या बरोबर राहीन. आज तुम्ही संकटात आहात तर निराश असता कधी कधी, पण मी माझ्या जिंदगीमध्ये ज्या वेळेपासून सेवा करायला उतरलो, 2013 मध्ये मी शांती प्रार्थना केंद्रामध्ये प्रवेश केला आणि शांती प्रार्थना केंद्रामध्ये माझी इच्छा होती की मी अनपढ असलो तर काय होतं, पण पवित्र आत्मा जर कोणा बरोबर असेल तर तो वचन पण देईल, तो सामर्थ्याला पण गाजवेल आणि देवाची सुवार्ता घोषित करेल. पण त्या ठिकाणी बऱ्याच माणसांनी मला समजलं नाही, पण पवित्र आत्म्याने मला समजून घेतलं की तू अनपढ असलास पण पवित्र आत्मा अनपढ नाही. त्या ठिकाणी मला कोणची सेवा भेटली नाही, फक्त एक प्रवचन मी देत होतो. पण ज्या वेळेस 2017 मध्ये माझ्या आतमध्ये एक आवाज आला आणि त्या आवाजाने सांगितलं, इथे नुसता बसून नको राहूस, या केंद्रातून निघ आणि बाहेर जा, लाखो लोक मी तुझ्याद्वारे वाचवेन. तुला एक ठिकाणी मी यूज करणार नाही,
तू जिथे सभाचा असेल तिथे मी तुला उभं करून प्रवचन गाजवीन. आणि नक्की प्रभूने मला ते केलं आणि पुढे असं चालवलं की आज जी भाषा निघते ना ती पण त्या सुनील मसेकराची नाही आहे, ही पवित्र आत्म्याची. हालेलुया, 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 हालेलुया. एक सुंदर उदाहरण आहे. एक व्यक्ती होता माझ्या प्रियांनो, आणि हा व्यक्ती एक दिवस एका मोठ्या संकटात सापडला. याच्यावर एक मोठं संकट आला. हा येशूवर प्रेम करणारा व्यक्ती होता, येशूला मानणारा होता. एक दिवस काय झालं, हा व्यक्ती जेव्हा एकटा झाला, या व्यक्तीला स्वतःच्या आईने सोडलं, वडिलांनी सोडलं, भावाने सोडलं, बहिणीने सोडलं. तेव्हा हा व्यक्ती एकटा झाला आणि म्हणाला मी कुठे जाऊ. आणि हा निघाला आणि एका रस्त्याने जात असताना तो वालूवरून जात होता, समजतं. आणि वालूवरून जात असताना त्याचे पावलं वालूच्या मातीवर सापत होते. जेव्हा तो वालूवरून पुढे गेला तो एकटाच चालत होता. थोड्याच टायमाने त्याने मागे पाहिलं. अशा वेळेस त्याच्या पावलाच्या मागे अजून त्याला 2 पावलं दिसली. त्याची 2 पावलं तर होतीच, पण त्याच्या साईडून अजून 2 पावलं होती. आणि त्याने विचार केला, अरे मी ते एकटाच चालतो, मग 4 पावलं कशी काय? 2 माझी आहेत पण 2 कोणाची? तेव्हा प्रभू येशू त्याच्या समोर उभा झाला आणि म्हणाला, तुला वाटतं की तुझ्या आईने सोडलं, बापाने सोडलं, बहिणीने सोडलं, तर तुला वाटतं का मी पण सोडलं? अरे मी वायदा केलाय की मी कोणाला ना सोडणार नाही. मी तुमच्या सोबत पवित्र आत्म्याने राहील. पण मी तुला वाटावं म्हणून माझी पावलं पण तुला दाखवतो. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की भले सर्व सोडते पण पवित्र आत्मा न दिसणारा माणसासोबत असतो. आणि त्याने ती पावलं पावली आणि खुश झाला. पुढे गेल्यावर दगडाची वाट आली. दगडाच्या वाटेवरून हा व्यक्ती चालायला लागला. अशा वेळेस त्याची 2च पावलं त्याला दिसायला लागली आणि 2 पावलं निघून गेली. परत तो अस्वस्थ झाला आणि परत निराश झाला. रे सर्वांनी तर सोडलं, पण आता देव पण मला टाकून गेला. आता मी एकटाच चालायला लागलो दगडाच्या वाटेवरून. पुढे गेला, त्यानंतर काट्याची वाट लागली. त्या काट्याच्या वाटेतून जात असताना पण त्याला पावलं दिसली नाही. आणि तो निराश झाला आणि बसला आणि म्हणाला, देवा वालूवर जेव्हा मी चालत होतो तेव्हा मला तू आश्वासन दिलंस, मला साथ दिलीस की मी तुझ्या सोबत आहे. आणि आता मी दगडाच्या वाटेवर आलो, काठीच्या वाटेवर आलो आणि आता तुझी पावलं मला दिसत नाहीये. मी परत निराश होत आहे. तेव्हा देव त्याला म्हणाला, दगडाच्या वाटेवर पण मी तुझ्या सोबत होतो, पण माहित आहे तुला दगड लागू नये म्हणून मी ना तुला माझ्या खांद्यावर घेतलं होतं. तुला काटे फुकू नयेत म्हणून मी तुला खांद्यावर घेतलं होतं. आणि तुला जी 2 पावलं दिसतात ना ती तुझी नाहीत, माझी आहेत. आणि माझ्या खांद्यावर तू आहेस आणि मी चालत आहे. तेव्हा तो म्हणाला, कोणी पण विसरे, सगळा जग विसरे, पण ज्या व्यक्तीने देवावर प्रेम केलंय त्याला देव पवित्र आत्म्याने साथ देतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियानो, पहिल्या वाक्यात येशू म्हणाला शिष्यांना, जर तुमची प्रीती माझ्यावर असली तर तुम्ही माझी आज्ञा पाळाल. येशू पुढे म्हणाला दुसऱ्या वाक्यात, मी पित्याकडे विनंती करेन तेव्हा पिता त्याचा कैवारी आत्मा तुमच्यावर घेऊन येईल आणि तो तुम्हामध्ये वस्ती करेल. जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण जग त्याला पाहत नाही, पण तुम्ही त्याला पाहिलेला आहे आणि तुम्ही त्याला ओळखलेला आहे म्हणून तो तुमच्या बरोबर वस्ती करेल.
वचन पुढे म्हणतं, मी तुम्हाला एकट्याने अनाथ सोडणार नाही, मी तुमच्या बरोबर राहीन. प्रियानं सगळं जग विसरेल तरी चालेल, पण तुमची प्रीती देवावर ठेवा. देवाच्या मार्गात चाला, पाप सोडून द्या, चोरी बंद करा, हेवा हरकत करणं बंद करा. जितकं तुमच्याकडे असेल तितक्यात आनंदित व्हा. देवाचे आभार माना की ते देवाने तुम्हाला दिलं, ते पवित्र आत्म्याने तुम्हाला पुरवलं. कोणाकडे एक गाडी असेल ना तर दुसऱ्याच्या गाडीची लालसा पकडू नका. एक असेल त्याच्यात समाधान व्हा. जेव्हा देवाची इच्छा होईल तेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्हाकडे एक चांगलं घर आहे तर दुसऱ्याचे घर हिरावून घेण्यासाठी कोणाला पैसे भरू नका आणि कोणाकडून घर घेऊ नका. जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा किती लोक पैसे घेतात, समजतं? त्या पैसे आम्ही मत देणार, अरे एवढे लालसी होऊ नका. देवावर प्रेम करा, ते तुमचं पाप होतंय. तुम्ही देवावर प्रेम करणारे असाल तर तुम्ही सांगाल, मी देवाकडेच पाहे. हालेलुया, हालेलुया. कोणी किती पैशाच्या मागे धावतात, अरे तुमच्याकडे आहे त्याच्यात समाधान व्हा, परमेश्वर तुम्हाला देत जाईल. पण जर तुमचं प्रेम देवावर नसेल ना तर तुम्ही काय कराल माहित आहे? दुसऱ्यांची घरं पण हिरावाल, दुसऱ्यांची जागा पण हिरावाल, जाग्यावर घमंड पण कराल की माझी जागा, हे करायचं ते करेल. ज्यांना पवित्र आत्मा चालवत नाही तो असंच करेल, कारण जगाने त्याला ओळखलेलं नाही. आणि तुम्ही पण येशूला मानत असाल तर तुम्ही पण पापात असाल तर तुम्ही पण येशूला ओळखलेलं नाही. पण तुम्ही जर येशूला ओळखलं असेल तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जगा, पवित्र आत्म्याला जे पटेल ते करा, नम्र होऊन सदाल जगा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आजपासून प्रियांनो आपलं जीवन पवित्र आत्म्याच्या हाती सोपा. हे प्रवचन शनिवारी पण मी दिलं आणि जेव्हा मी शनिवारी प्रवचन देतो तेव्हा तेच प्रवचन मी इकडे पण देतो. पण जेव्हा आमची लोक तिकडे देतात तेव्हा ते प्रवचन तिकडे एकच असतं. कारण माझ्यामध्ये एक वृत्ती आहे की जेव्हा मी गाजवेन तेव्हा 3 सभात मी जातो तर 3 सभात मी गाजवेन, 4 सभात गेलो तर 4 सभात एक वचन गाजवेन आणि त्याच समानी. हालेलुया. आणि त्या ठिकाणी लोक नव्हती काय, समजतं काय होती. आणि हे वचन म्हणतं पवित्र आत्मा तुम्हाला जगवतो. आज तुम्ही स्वतः जगत नाही आहात. तुमचं प्रेम देवावर असेल तर तुम्ही बदलण्याचं मन देवावर टाका. विचार करा, मी देवासाठी जगेन, मी पवित्र आत्म्यासाठी जगेन, मी भांडणखोरी व्यक्ती नसेन, मी अपमानित जीवन जगणारा व्यक्ती नसेन. समाजामध्ये लोकांनी मला दोष लावू नये तर लोकांनी मला सांगावे हे कुठेतरी जात आहेत पण हे भांडत नाही आहे, कुठेतरी यांचा बदल होतोय. हे जग येशूला ओळखत नाही म्हणून भांडखोर आहे आणि असल्यामुळे आपल्याला मध्ये भांडणात पाडत असत. काही काळा समय प्रभू मला म्हणाला या गोष्टी सोड. पवित्र आत्मा जर असेल तर तुझ्या मागे आणि पुढे राह, तो तुला सांभाळेल. ज्या प्रकारे मोसेला तांबड्या समुद्रातून त्याने मार्ग काढून दिला त्याच प्रकारे मी देखील तुला डोंगरातून मार्ग काढून देऊ शकतो. पवित्र आत्मा अशी चीज आहे की जो त्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर तो प्रेम करतो, जो त्याच्या विरुद्ध जातो त्याला तो म्हणतो तू माझा मुलगा नाहीस. परमेश्वर असे चीज आहे की जो परमेश्वराचा अपमान करतो, जो परमेश्वराला ग्रहण करत नाही, परमेश्वराला स्वीकारत नाही, त्या व्यक्तीला भले परमेश्वराने निर्माण केलंय पण परमेश्वर म्हणतो तू जर मला स्वीकारत नसेल तर आता इथे वाटेला तू माझा मुलगा नाहीस. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, जगामध्ये देवाची मोठी आज्ञा प्रेम आहे आणि प्रेमाने या जगात तुम्ही चाललं पाहिजे.
प्रियानो, कधी कधी मी रस्त्याला जातो अशा वेळेस किती लोक लीप मागतात. मी सांगतो बसा चला. काहीच लोक इकडनं अर्धेच वाटेला येत असतील त्यांना मी घेत नसतो. पण जेव्हा मी आडी दिवशी बाहेर निघतो तेव्हा जे लोक देवाला ओळखत नाही ना तेही आपल्या गाडीत बसतात. कारण जगामध्ये सर्वात मोठं प्रेम येशूने दाखवलं आणि त्याविषयी सांगितलं, जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. प्रेम पण करा, प्रेमाने जगा आणि प्रेमाने सर्व पाप पण सोडा, सर्व पापी गोष्टी पण बंद करा. जे मला पटेल ते तुमच्यात मला दिसेल आणि ते पवित्र आत्म्याच्या द्वारे होईल. हालेलुया, हालेलुया. समोरची स्त्री किती पापात होती माझ्या प्रियांनो. तिने 6 नवरे केले होते आणि समोरची स्त्री 6 नवरे करून पाप केलं होतं. पण ज्या दिवशी या बाईने येशूला पाहिलं, ज्या दिवशी या बाईने येशूवर विश्वास केला, त्या दिवशी ह्या बाईचं जीवन बदललं. या बाईने आपलं जीवन येशूला दिलं आणि सांगितलं, तुझ्याकडून मला जिवंत पाणी दे. मी ते जिवंत पाणी पिईन आणि माझं जीवन मी तुझ्यासाठी जगेन. जोपर्यंत तिचं हृदय साफ झालं नव्हतं तोपर्यंत जिवंत पाणी तिच्यात उतरलं नाही. पण 2 दिवसानंतर तिचं हृदय साफ झालं तेव्हा प्रभू येशू तिला म्हणाला, आता मी तुझ्यामध्ये जिवंत पाणी देतो. आणि ते जिवंत पाणी येशूने त्या बाईमध्ये काय दिलं? पवित्र आत्मा दिला. आणि जसा त्या बाई पवित्र आत्मा आला त्याच प्रकारे ती बाई बदलली गेली. आपल्या जीवनात एक मोकळी झाली आणि पाप सोडून देवासाठी जगू लागली. हालेलुया, हालेलुया. आज या जगामध्ये असे लोक येऊन पोहोचलेत येशूलाच मानणारे. ते लोक काय म्हणतात? पाण्याने बप्तिस्मा घ्या, तुमची पाप धुतील, तुमचं हे होईल. पण योहानाने सांगितलं की मी तर तुमचा बप्तिस्मा एक पश्चातापासाठी करतोय, पण माझ्या मागून जो येत आहे त्याची पायतन पण मी काढायला योग्य नाही. त्याची पायतनाचं बंद पण सोडायला मी योग्य नाही, गाठण सोडायला पण योग्य नाही. तो तुमचा बप्तिस्मा असा करेल की तो त्याचा पवित्र आत्मा तुमच्यावर पाठवेल, तो त्याची अग्नी तुमच्यावर पाठवेल. आणि पवित्र आत्म्याने आणि अग्नीने जेव्हा तुमचा बप्तिस्मा होईल तेव्हा तोच तुमची पाप त्याच्या सुपाने शाप करेल. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियानो, जर तुम्हावर कोणावर देवाचा आत्मा उतरत नसेल तर तुम्ही देवाच्या राज्यात जास्ती वाढा आणि देवासाठी जगायला सुरुवात करा. पाप बंद करा, चांगलं जगायचा निर्णय घ्या. जसं जसं तुमचं जीवन चांगलं बनत जाईल तसा तसा पवित्र आत्मा तुमच्यावर मोठ्या प्रकारे उतरायला लागेल आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करून पवित्र आत्म्याने तुम्ही चालणारे लोक व्हाल. हालेलुया, हालेलुया. म्हणून जर तुमचं पण प्रेम त्या येशूवर असेल तर त्याच्यावर प्रीती करून तुम्ही सर्व पाप सोडाल. आणि जेव्हा तुम्ही पाप सोडाल तेव्हा पवित्र आत्मा कैवारी रूपात तुमच्या जीवनात कार्य करेल आणि तुम्हाला जगात अनाथाने एकटं सोडणार नाही. सदा सर्वदा येशू येईपर्यंत तो तुम्हाला संभाळेल. हालेलुया.